Welcome to my channel Tech Vidya. Today we are going to solve the examples in practice set 2.5. 2.5 प्रैक्टिस सेट शुरू करने से पहले कुछ बातें हमको समझ लेनी है. क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म आपण सुरुवातीला पाहिलेला आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये जर अल्फा बीटा रूट्स असले, रूट्स दोन असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. हे जर अल्फा असला रूट आणि एक बीटा असला तर त्यांची व्हॅल्यू कशी काढायची. तर अल्फा प्लस बीटाची जी सम आहे ती व्हॅल्यू आपल्याला -b/a या फॉर्म्युलाने काढता येते आणि अल्फा इंटू बीटाची जी प्रॉडक्ट आहे तो c/a या फॉर्म्युलाने आपल्याला काढता येतो. ही झाली फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, नेचर ऑफ रूट्स डिपेंड ऑन नेचर ऑफ रूट्स हे डिपेंड आहे b² - 4ac च्या व्हॅल्यूवर. b² - 4ac ची व्हॅल्यू जशी आली म्हणजेच आपण पुढे पाहणार आहोत 0 आली की 0 पेक्षा ग्रेटर दॅन 0 और लेस दॅन 0 जशी आली त्यावर त्या क्वाड्रेट रूट्सचं नेचर ठरतं. यालाच आपण डिस्क्रिमिनंट असं सुद्धा म्हणू शकतो. आणि दुसरी गोष्ट, याला एक अजून आपण डिनोट करू शकतो ग्रीक लेटर डेल्टानी. तर आपण असंही लिहू शकतो किंवा असंही लिहू शकतो. तर नेचर ऑफ रूट जी आहे याची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. तर ते कसं ठरवायचं. जर डेल्टा इज इक्वल टू 0 असेल तर रूट्स आर रियल अँड इक्वल. जर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन्स आर रियल अँड अनइक्वल. अँड डेल्टा इज लेस दॅन 0 असेल म्हणजे मायनसमध्ये जर व्हॅल्यू येत असेल 0पेक्षा मायनस ही व्हॅल्यू छोटीच आहे तर त्याचे रूट्स जे आहे हे इक्वल नसतात. या तीन गोष्टी आपल्याला खालचा प्रॅक्टिस सेट म्हणजेच 2.5 प्रॅक्टिस सेट सोडवताना लक्षात ठेवायचे आहे. डेल्टाची व्हॅल्यू जर 0 असेल तर तो रियल अँड इक्वल असतो. त्यानंतर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, नेचर ऑफ रूट्स आर रियल अँड अनइक्वल. डेल्टा इज लेस दॅन 0, रूट्स आर नॉट इक्वल. क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला जर पाहिजे असेल तर क्वाड्रेटिक इक्वेशन जे आहे ते या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. जर त्याचे अल्फा आणि बीटा रूट्स असेल तर मग क्वाड्रेटिक इक्वेशन जे आहे ते आपण या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. हा क्वाड्रेटिक इक्वेशनचा अल्फा बीटा रूट्स असल्यानंतरचा फॉर्म आहे. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. एक इक्वेशन आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.5 साठी लक्षात ठेवायचं आहे आणि या तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्मचे रूट्स जर अल्फा बीटा असेल तर आपल्याला या फॉर्ममध्ये क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकाव्या लागतात. प्रॅक्टिस सेट 2.5 ॲक्टिव्हिटी नंबर 1, फिल द गॅप्स अँड कंप्लीट. क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म इथे दिलेला आहे. सेकंड बॉक्समध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे b² - 4ac इज इक्वल टू 5 and b² - 4ac is equal to -5. Nature of roots you have to identify here. The nature of roots, the value of discriminant is 5. This value is greater than 0. 5 is greater than 0. So the roots are, आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे रूट्स जे आहे ते कसे राहतील, रियल अँड अनइक्वल राहतील. आणि दुसरं जे क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिलेली आहे. इथे -5 ही व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे. त्यामुळे याचे जे रूट्स आहे ते नॉट रियल असं आपल्याला या बॉक्समध्ये लिहावे. रूट्स आर नॉट रियल. Second example, sum of roots is equal to -7.
अँड प्रॉडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 5. क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे इथे. एक्स स्क्वेअर मायनस वर जो आपण क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म पाहिला आहे तोच आपल्याला इथे लिहून व्हॅल्यू पुट करायची आहे. एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 ते आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. 7x plus 5 is equal to 0. This is the quadratic form. हा क्वाड्रेटिक फॉर्म आपल्याला त्या बॉक्समध्ये सेंटरच्या लिहायचा आहे. थर्ड ॲक्टिव्हिटी 2x² - 4x - 3 इज इक्वल टू 0. याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण सुरुवातीलाच पाहिलं अल्फा प्लस बीटाची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला -b/a या फॉर्म्युल्याने काढता येते. आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायची असेल तर c/a. तर यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपल्याला व्हॅल्यू काढता येते. बीची व्हॅल्यू -4 आहे अपॉन एची व्हॅल्यू 2. इथे मायनस मायनस प्लस झाला 4/2 इज इक्वल टू 2. ही आपली अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू झाली. आणि अल्फा इंटू बीटाची जर व्हॅल्यू काढायची असेल तर सी इज -3/2. दोन ॲन्सर आपल्याला त्या बॉक्समध्ये लिहायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 2.5 क्वेश्चन नंबर 2. फर्स्ट एक्झाम्पल फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची आहे. फॉर्म्युला मेथडमध्ये जी आपण व्हॅल्यू काढली त्याचप्रमाणे इथे काढायची आहे. कंपेअरिंग इट विथ ax² + bx + c इज इक्वल टू 0. जनरल क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म सी कंपेअर करायचा आहे. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 7, c इज इक्वल टू 1. डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. b² here 7² 4 into 1 into 1. Hence 49 minus 4 is equal to minus 49 minus 4. Here a is equal to 1 and c is value -1. Hence here plus minus minus plus 53. Value of discriminant is equal to 53. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जी आहे ती 53 इथे आपली आलेली आहे. सेकंड एक्झाम्पल 2y² - 5y + 10 इज इक्वल टू 0. सेम मेथड अप्लाय करायची आहे. कंपेअरिंग इट विथ ax² + bx + c. a is equal to 2, b is equal to -5 and c is equal to 10. Hence b² - 4ac -5² -4 into 2 into 10. 5 5 are 25. इथे 2 वेळा मल्टिप्लिकेशन असल्यामुळे मायनस मायनसचा प्लस झाला. 4 2 are 8, 8 10 are 18 -55. Hence डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू -55. इथे आपला आन्सर आलेला आहे -55. थर्ड एक्झाम्पल √2x² + 4x + 2√2 इज इक्वल टू 0. कंपेअरिंग इट विथ ax², bx + c. हेन्स a ची व्हॅल्यू √2, b ची व्हॅल्यू 4, 2√2. b² 4² -4 into √2 into 2√2. 4 4 are 16 minus ह्या 4 2 are 8. √2 is equal to 2. Hence 16 minus 16 is equal to 0. Discriminant is equal to 0. Question number 3.
First example, determine the nature of roots of the following quadratic equations. इथे आपल्याला नेचर ऑफ रूट्स आयडेंटिफाय करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4. सेम मेथड अप्लाय करायची आहे जी आपण यापूर्वीच्या क्वेश्चन नंबर 2मध्ये केली. कम्पेरिंग इट विथ ax square plus bx plus c is equal to 0. Hence a is equal to 1, b is equal to minus 4 and c is equal to 4. Delta is equal to b square minus 4ac. 4 square minus 4 into 1 into 4. 4 4s are 16 and here 4 square 16. Minus 4 square minus minus 2 times, hence here sign plus is equal to minus 16 is equal to 0, hence value of discriminant is 0. Delta is equal to 0, hence roots of given quadratic equations are real and unequal. आपण पहिले पाहिलेलं आहे की रूट्स ग्रेटर दॅन 0 जर आला, sorry, if the roots are at delta is equal to 0, then roots are real and equal. 2y square minus 7x plus 2. Comparing this equation with ax square plus bx plus c, hence a is equal to 2, b is equal to minus 7 and c is equal to 2. b square minus 4ac, hence minus 7 square minus 4 into 2 into 2. 4 2s are 8, 8 2s are 16 and here 4 4s are 14, 7 7s are 49. Minus 16 is equal to minus 33, hence d is equal to minus 33. Less than 0, delta is less than 0, hence the roots of quadratic equations are real and unequal. तुम्हाला इथे पूर्ण लिहायचं आहे की रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन्स आर रिअल अँड अनइक्वल. हे कशावरून ठरवायचं, जे आपण आधी 3 पाहिलेले आहे की डेल्टाची व्हॅल्यू 0 असली तर कुठले रूट्स असतात, डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असली तर कुठले रूट्स असतात, आणि डेल्टाची व्हॅल्यू लेस दॅन 0 असली तर रूट्सचं नेचर कसं असतं. कंपेरिंग इट विथ ax square plus bx plus c, hence value of a is equal to 1, b is equal to 2 and c is equal to 9. Hence delta is equal to b square minus 4ac, 2 square minus 4 into 1 into 9. 4 into 1, 4 1s are 4 and 4 9s are 36, 2 2s are 4. Here 4 minus 36 is equal to minus 32. Delta is equal to minus 32. Delta is less than 0. Delta is less than 0, hence the roots are not real. Roots are not real.